नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 29 गुणांसाठी असेल, लेखी 20 गुण आणि तोंडी परीक्षेसाठी 10 गुण असतील। प्रश्न क्रमांक पहिला, चित्रात प्रत्येक आकृती किती वेळा आली आहे ते लिहा। चित्रामध्ये आकृती दिलेली आहे, त्यावरून आपल्याला आयत, वर्तुळ, त्रिकोण, चौरस एकूण किती आहेत ते मोजून लिहायचं आहे। आता आपण आकृती पाहू। आयत एकूण 3 आहेत, वर्तुळ एकूण 3 आहेत, त्रिकोण 2 आहेत, चौरस 1 आहे, रेषा 2 आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 2 सोडवा। 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे। आजचा वार मंगळवार आहे, त्यावरून कालचा वार सोमवार, उद्याचा वार बुधवार, कालचा वार शुक्रवार जर असेल तर आजचा वार शनिवार असणार आहे आणि उद्याचा वार रविवार असणार आहे। आणि जर उद्याचा वार सोमवार असेल तर आजचा वार रविवार आणि कालचा वार शनिवार असेल। दिलेल्या चौकटीत योग्य ते वारांची नावे लिहायची आहेत। प्रश्न क्रमांक 3, लहान व मोठी संख्या लिहा। संख्या दिलेल्या आहेत, त्यावरून लहान संख्या आणि मोठी संख्या लिहायची आहे। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यातील पहिली संख्या 54 84, त्यातील लहान संख्या 54, मोठी संख्या 84। 2 43 40, लहान संख्या 40 आणि मोठी संख्या 43। 8 19, लहान संख्या 8, मोठी संख्या 19। 22 85, लहान संख्या 22, मोठी संख्या 85। 60 30, लहान संख्या 30, मोठी संख्या 60। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळतील। पुढील प्रश्न क्रमांक 4, खालील उदाहरणे सोडवा। इयत्ता दुसरीच्या वर्गात 28 मुलगे व 25 मुले आहेत, तर वर्गात एकूण विद्यार्थी किती? 28 अधिक 25, त्यांची बेरीज केली, उत्तर मिळाले 53। उत्तर वर्गात एकूण विद्यार्थी 53 आहेत। पुढील प्रश्न 2, समीरकडील 19 गोट्यांपैकी 11 गोट्या हरवल्या, तर त्यांच्याकडे किती गोट्या शिल्लक राहिल्या? 19 पैकी 11 गोट्या हरवल्यामुळे आपण वजाबाकी करणार आहे। 19 वजा 11 8, उत्तर 8 गोट्या शिल्लक राहतील। तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेसाठी खालीलप्रमाणे प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे ह्या दिलेल्या प्रश्नांची तयारी सर्व विद्यार्थ्यांनी करावी। त्यातील पहिला प्रश्न क्रमांक 1, ग्रेगरियन वर्षाच्या महिन्यांची नावे लिहा। म्हणजेच इंग्रजी महिन्यांची नावे लिहायची आहेत, जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत। पाठ करायचे आहेत सर्व विद्यार्थ्यांनी। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 2, भारतीय सौर वर्षातील महिन्यांची नावे सांगा। चैत्रपासून फाल्गुनपर्यंत 12 महिन्यांची नावे पाठ करायची आहेत। त्याचप्रमाणे अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात। 8 मधून 5 गेले, किती उरले? उत्तर 3। 8 मध्ये 7 मिळवले तर किती झाले? उत्तर 15। बाबांनी बाजारातून 10 पेरू आणले, त्यापैकी 4 पेरू मुलांना दिले, तर बाबांकडे किती पेरू उरले? 10 वजा 4, उत्तर 6। कपाटात आधी होते 7 कप, कपाटात ठेवले नवीन 8 कप, तर आता कपाटात किती कप झाले? उत्तर 15। धन्यवाद।